द्वारे आपल्या मनाला उपदेश करतात। शास्त्रामध्ये सज्जनांनो, शास्त्रामध्ये दोन प्रकारचा उपदेश आलेला आहे, एक वेष्टी उपदेश आणि एक समष्टी उपदेश। वेष्टी कशाला म्हणायचं आणि समष्टी कशाला म्हणायचं? तुम्ही म्हणता हे महाराज किचकटात शिरू नका, पण नाहीतरी कीर्तन म्हणल्यानंतर तुमची अपेक्षा आहे महाराजांना हसवाव, इथं तमाशा मांडाव म्हणजे आमचे पोट भरतात। महाराज विनोद हा बरं वाटण्याकरताय का बरं होण्याकरताय? हो खरं सांगायचं, विनोदानं बरं होतं का बरं वाटतं? 2 तास बरं वाटतं, बरं होत नाही। आणि कीर्तन ही परंपरा साधू संतांनी ज्ञानदीप लावू जगी, बरं होण्याकरता कीर्तन आहे, बरं वाटण्याकरता नाही। म्हणून आपल्याला पहिल्यापासून असं वाटतं आता महाराजांना सुरू झाले की महाराजांना नुसतं हसवीत राहावं आणि झालं कीर्तन संपलं की झटकिले कपडे की निघाले घरी। काय कोणता अभंग होता रे काय की काय माहिती? अरे मग कशाला गेलता कीर्तनाला? तमाशाला गेलेला बरा, तिकडलं तरी लक्षात राहते बऱ्यापैकी। विठाला विठाला। दोन प्रकारचा उपदेश सांगितला, एक वेष्टी आणि एक समष्टी। वेष्टी कशाला म्हणायचं सज्जनांनो? एका व्यक्तीस उद्देशून उपदेश केला जातो त्याला वेष्टी म्हणा, अनेक व्यक्तीस उद्देशून उपदेश केला जातो त्याला समष्टी म्हणा। समष्टी उपदेशाचे प्रमाण उदाहरण संत वाङ्मयामध्ये अनेक प्रकारचे आलेले आहेत, अनेक रूपामध्ये आलेले आहेत, थोडक्यामध्ये भरपूर आलेले आहेत। समष्टी उपदेश करत असताना संतांनी कधी कधी सहज सांगून बघितलं। समष्टी उपदेश करत असताना सहज समाज ऐकत नाही का? रागावले। समष्टी उपदेश करत असताना समाज रागावून बी ऐकत नाही तर पाया पडले महाराज शेवटी। लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करडाळे बोला मुखी नाम, मुखी नाम करडाळे बोला मुखी नाम। लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करडाळे बोला मुखी नाम, मुखी नाम करडाळे बोला मुखी नाम। लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करडाळे बोला मुखी नाम, करडाळे बोला मुखी नाम, करडाळे बोला मुखी नाम। लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करडाळे बोला मुखी नाम, करडाळे बोला मुखी नाम, करडाळे बोला मुखी नाम। समाजाला सहज सांगितलं, ऐकलं नाही समाज, रागावले तरी ऐकलं नाही। शेवट संत पाया पडाय तयार होतात। सहज सांगत असताना तुकोबाराय म्हणले, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जा। सहज समाज ऐकत नाही, पाहिलं तुकोबाराय रागावले, किती सांगू तरी नाही का ती बटकीचे शिवी दिली तुकोबारायनं। देतील का कधी संत? पण समाज ऐकत नाही, शिवी दिली। बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील। राग आला संतांना, का? ह्यांच्याकडे बघितल्यानंतर इथं ह्यांना पाठविलंय कशा करता, हे मॉडेल दिलंय कशा करता, भजना करता दिलंय, ह्याच्यामध्ये भजन करायचं तर ह्यांनी भजन दिलं सोडून आणि नाही ते कुठाने करायलेत। म्हणून संतांनी ह्याच्यावर नजर मारली, समाजाकडे बघितलं, काय करायलाय समाज? देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे। विषयामध्ये रत झालेत, नाहीतर हे दिलंय कशा करता, कशा करता दिलंय देवानं? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, देणे तू जोडते नारायण, नासे जीव पण भवरोगा। दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, देणे तू जोडते नारायण, हा बाबा, नासे जीव पण भवरोगा।
कशा करता दिले? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नाशे जीवपन भवरो. हाड हाड विठाला 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 विठाला. पोर सगळे तिकडच बघेल त्या कुत्र्याच्या कळवंडीकडे. म्हणलं आपण जरा मोठ्याने धुन केल्या ते पळत त्यांना लाव. कसं आहे कीर्तनात थोडा विक्षेप जमत नाही. मग विक्षेप झाल्यानंतर भजने विक्षेप त्याची पै मरण तुकोबाराय आहे म्हणले. भजनात विक्षेप जमत नसतो. विक्षेप केला नाही पाहिजे कोणी. कशा करता दिलं हे मॉडेल? भजना करता दिलं. देव दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिका, तोया झाला फाटा बाधिका. भजना गोमाता तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज भजना करता दिले आणि ते न करता आपण रानावनाने हिंडेलो. म्हणून संत आपल्याला इथं उपदेश करण्याकरता अवतीर्ण होतात, वैकुंठाहून येतात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साधू संत आपल्याला उपदेश करण्याकरता येतात. म्हणून आपण ऐकत नाहीत, सहज सांगून बघतात. घरात आई नाही का, ए बाळ्या असं करू नको, असं करू नको, आता भांडणं आणू नको दुसऱ्याचे. मी कदरले तो या भांडणाला. आई सरळ सरळ सांगती. दुसऱ्या दिवशी बाळ्यानं आणलेच भांडणं. रडत आलं दुसऱ्याचं पोरग, अहो काकू तुम्हाला कळतंय का, दुसरी बाई भांडायला येते, तुमच्या बाळ्यानं आमच्या पोराचं टकुरं फोडलं ना. मग आईचा राग अनावर होतो. आई काय करते महाराज, खंदिशीन मेल्या मुडद्या, तुला 17 बऱ्या सांगून मेळ लागा नाही ना, तुला अक्कल कधी येणार आहे. म्हणून आई त्यावेळेस बाळ्याला मारते सुद्धा महाराज. तिच्या अंतकरणात प्रेम असतं. का मारते म्हणजे काय, तिला लय क्रूरता आहे का, नाही महाराज, त्यानं चांगला रस्ता धरावा हेच तिची इच्छा असते. तसंच संतांचं आहे. आणि तसं सांगून बी ऐकाना गेला का, मग साधू संत समाजाकडे बघतात, मग विनंती करतात. लागोनिया पाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. संत पुन्हा पाया पडाय तयार होतात. मला एक सांगा, तुम्ही चिंचोटीकर सांगा, तुकोबारायांनी आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी आहे का? आहे? मग तुकोबाराय पाया का पडले? काहून पडले? तो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो येताचा कळवळा, येतो येताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो येताचा कळवळा, येतो येताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडते हाती म्हणून पडते हाती म्हणून काळ, येतो येताचा कळवळा, येतो येताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा. म्हणून पाया पडाय तयार होतात. काय असतं?
एक बाप मुलाला म्हणत होता, अरे बाळ्या ऐक ना म्हणले, तुला गावातल्या शाळेत टाकलं, 4-5 वर्षाचा झाला, 6 वर्षाचा पहिलीमध्ये घातलं, गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलं तर तू शाळा शिकत ना गेलास नीट. इकडं जाय, लोकांच्या रानातच जाय, वड्यालाच पवाय जाय, इकडं आहे का एखादा कॅनल वगैरे, कॅनललाच जाय, बेजार केलंस तो बेजार. म्हणून मी विचार केला तुला वडवणीला टाकावं शिकाय. वडवणीला टाकलं, इंग्लिश स्कूलला टाकलं, इंग्लिश स्कूलला टाकलं तुला. तिथं बी तू मास्तरासंग भांडणं केलेस. असं वाटलं आता तुला हे शिक्षणच शिकू नये, आता तुला काहीतरी पकवाज गायन असलं काहीतरी शिकवावं. कधी? शाळा शिकना गेल्यावर. बाळासाहेब, पोरग जर शाळा शिकना गेलं मग जाय पकवाजाकडं. म्हणजे हे सोपं आहे? जाय गायन शिक, सोपं आहे? महाराज, ह्याचा जेवढा अभ्यास केलाय तेवढाच जर अभ्यास इकडं केला तर माणूस कलेक्टर होत आहे. एवढी ताकद आहे. ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4ला उठावं लागतंय, 4 ते 6-7 अन्ना रियाज करावं लागतंय. बोटं फुटत येत, रक्त निघत आहे, रियाज करावं लागतंय, बोलं बसवावं लागतात, नाही बसले तर गुरुजीचा मार खावा लागतंय. आणि कसलंही खंटाळ लाकूड असू दे आमच्याकडे आलं ह्या मिशन मध्ये इकडल्या सरळ होतंय महाराज. इकडलं ढ असलेलं पण ह्याची एवढी लायकी होती इकडे येणाराची की कलेक्टर सुद्धा ह्याच्या पाया पडू शकते. या संप्रदायाची एवढी मोठी ताकद आहे. साधा संप्रदाय नाही हा. म्हणून सांगतो मी तुम्हाला, कसं राहतंय, तुला घातलं शाळेत, तू तिथे शिकला नाहीस, मास्तरासंग भांडणं केलीस. मग असं वाटलं तुला आळंदीला ठेवावं, कुठंतरी एखाद्या संस्थेत ठेवावं. तिथं बी तू आपलं पोरायच्या पेट्या फोडल्यास, पकवाजा नीट ठेवले नाहीस, म्हणून तुला गावाकडे आणलं. बरं गावाकडे आणलं, आता असाच रिकामा टक्क्या फिरायलाच गावागावात असले आहेत तुमच्या इथले सोडून. बरं का, मला कीर्तन करायचंय. निस्त्या पार्ट्या, आज ह्याची झाली की उद्या त्याची, परवा त्याची. अहो आमचं म्हणून सांगत नाही, ऐकण्यात येतंय, बघण्यात येतंय, आणि हेच चाललंय. काही आपलं काय करायचंय पुढं भविष्यात काही नाही, सगळा वेळ ह्याच्यातच चाललाय पोरायचा. उठल्यापासून असल्यात मस्तीत आणि ह्याच्यात आयुष्य वाया घालायला लागले. मग एकदा ही वेळ निघून गेली की पुन्हा काय पश्चातापाशिव काही नसते हातामध्ये. गावाकडे आणलं म्हणलं आता कुठंतरी एखाद्या कारखान्यात चिटकून द्यावा, माझ्या जरा ओळखीत, माझ्या नाही बरं का, ते बाप बोलायला पोराला, माझ्या ओळखीत एखाद्या कारखान्यात तुला लावून द्यावा. दिलं लावून. अरे तिथं चेअरमन संघ भांडणं खेळले असतो, म्हणून गावाकडं आणला. परत तुला कारखान्यातूनही काढलं, घरी आणलं. आता घरी आणल्यानंतर वाटलं एखादा व्यवसाय सुरू करून द्यावा, म्हणून तुला 10-5 गायी घेऊन दिल्या, म्हशी घेऊन दिल्या, दूध व्यवसाय तरी करशील. टायमाला दूधच घाली नसतो नेऊन, ते डेअरीवालं कदरू ते दूध देऊन चाललं, पुन्हा जायला असतो. असं करता करता धंद्यातही लॉस आणला असतो. सगळं झालं. आता वाटलं तुझं एकदा, कळतंय ना हे, तुझं एकदा सावधान करून द्यावा. ते जरा अक्षता पडल्या तुझ्या अंगावर, म्हणजे तुला जर आली तर आली अक्कल, हे मला वाटलं. असं वाटतंय प्रत्येकाला बरं का, अक्षता पडल्यावर थोडी अक्कल येईन म्हणून. आली तर आली अक्कल म्हणून तुझं लग्न लावलं. वाटलं एका वेळेस त्याच्यातली एखादी मंगलाष्टिका कानावर आली तर त्याच्यातून तुझं सुधारलं तर सुधारलं, कारण त्या मंगलाष्टिकात देवाचे नावं असतात आणि त्या मंगलाष्टिका एखाद्या वेळेस आपलं कल्याणही करू शकतात. त्या म्हणजे मंगलाष्टिका पवित्र आहेत, कारण त्या मंगलाष्टिका काही साध्या नाहीत गायलेल्या. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. महाराज मंगलाष्टिका पवित्र आहेत. ह्याच्यामध्ये देवादिकांचे नाव असल्यामुळे वाटलं तुझ्यावर काहीतरी परिणाम होईल. लग्न करून दिलं तुझं बाळा. आता वाटलं आता तरी तुला अक्कल येईन, पण तरी बी तू सुधारला नाहीस. आता नेमकं तुला काय करायचं, मी तुझ्या पाया पडतो, नेमकं तुला काय करायचंय आता मला सांगा. बाप ज्या वेळेला मुलाच्या पाया पडाय तयार होतो
ते मुलगा लय लय भारी म्हणून का, लय भारी म्हणून पाया पडा तयार नाही महाराज. त्या मुलाने चांगला मार्ग धरावा, वाम मार्गाला जाऊ नये म्हणून बाप मुलाच्या पाया पडाय तयार होतो. तसंच इथं पण तुकोबाराय आपल्या ज्या अर्थी पाया पडाय तयार होतात का, म्हणून आपलं कल्याण व्हावं म्हणून. विठाला विठाला असा तुकोबाराय कर जोडून विनवितो तुम्हा कानया. तुकोबारायचे बंधू बोलतात, कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळ्यांना सगळ्या संतांनी विनंती केली, ज्ञानोबारायांनी विनंती केली. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दूषिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. काय करा, करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबारायांनी सगळे घेतले ह्याच्यामध्ये. गाते गाणारे, श्रोते तुम्ही, सोते सोते नाही श्रोते, चतुर काही लोक चतुर असतात बोलायला, तात्काळ हजर जवाब म्हणतात त्याला, पटकन बोलते. चतुर विनोदी काही विनोदी असते. दुष्यिते संसारानं आंबट झालेले असं पुढे येऊन बसतात, पिळून पिळून काढले संसारानं. कसे माहिती का, चरकातला ऊस असतंय का, बघितलाय का तुम्ही रस प्यायला गेल्या, अहो दोयरी घालतय. बरं आता वाटतंय आता तरी बस करीन, पुन्हा दुमतीत आहे तीनदा, त्याचा फेस नाही स्वतः निघत आहे तरी बी ते चरकावाला त्याच्यात घालतयच. तितकी अवस्था ह्या संसारानं केली आपली. पिळून काढलेत, आंबट झालेत, दूषित होऊन बसलेत. त्यांनाही तुकोबाराय म्हणले दूषित राहू नका ज्ञानोबाराय. सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी. काय करा, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. तुम्ही विठ्ठलाचं चिंतन करा. विठ्ठल समाजानं विचारलं तुकोबाराय तुम्ही आम्हाला म्हणता चिंतन करा, तुमचं कसं आहे. मग तुकोबारायने सांगितलं, रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे. अंगी खेळे दैवत हे, दैवत हे राम. रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे. अंगी खेळे दैवत हे, अंगी खेळे दैवत हे, दैवत हे. रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. समाजानं विचारलं तुम्ही आम्हाला सांगता चिंतन कराय, तुमचं कसं. त्यावेळेला तुकोबारायने सांगितलं आम्हाला रात्रही कळत नाही दिवसही कळत नाही, सतत अंगामध्ये आमच्या ते दैवत खेळायलेलं असतं. कसं खेळतं माहिती का तुम्हाला,
सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे अनिक काही इच्छा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळे सुंदर रूप मनोहर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र अखंड चिंतनामध्ये तुकोबाराय त्या परमात्म्यासमोर उभे आहेत. कारण या अभंगाद्वारे शब्द आहे तुकोबारायचा चिंतिया चरणा म्हणजे तुकोबाराय देवाच्या समोर उभे आहेत आणि आपल्या मनाला सांगेल ह्या बाग हे चरण आहेत म्हणून सांगलो. आणि समोर उभे राहिल्यामुळे त्या मनाला उपदेश करताना तुकोबाराय सांगतात कसा आहे तो परमात्मा. सावळी सुंदर सावळा आहे सुंदर आहे आणि अखंड तो माझ्या हृदयामध्ये आहे हे तुकोबाराय समाजाला सांगायला लागलेत. राजस सुकुमार वा असं पाहिजे कीर्तनात आपोआप आलं का नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा सकळही तुम्ही भागे किसवा सकळही तुम्ही काय म्हणले तुकोबाराय महाराज. एवढा सावळा सुंदर तो आमच्या अंतःकरणामध्ये रात्रंदिवस आहे. तुम्ही काय सांगतात आम्हाला. म्हणून तर आम्ही आमच्या मनाला सांगतो मना दुसऱ्या कल्पना करू नको त्या विठोबाच्या पायाचं चिंतन कर. अभंगाचं पहिलं चरण करी रे मना काहीच कल्पना न करी रे मना मना काहीच कल्पना
विठोबाच्या चिंतिया चरणा विठोबाच्या येते सुखाचिया सुखाचिया मुपचेरा येते सुखाचिया मुपचेरा चित्तिया चरणा विठोबा चित्तिया चरणा विठोबा येते सुखाचिया आमुपचिरा येते सुखाचिया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्या मनाला सांगतात, न करी रे मना ती या चरणा विठोबाच्या मना कल्पना करत बसू नको. तू जर आगळ्या वेगळ्या कल्पना करत बसलास का तर तू दुःख भोगत राहशील. आणि तसंच आहे मरात, नाही त्या कल्पना करीत राहते, करूनही त्याची करी विवंचना, नेऊ पतना आधारिले. काही कल्पना करते मन, मन एक कल्पना करते काय महाराज, 17 कल्पना करते. कारण त्याची अशी चंचलता आहे, त्याच्या इतकं चंचल कोणीच नाही. आता नुसतं एकच वाक्य म्हणू द्या. मी हमेशा सांगत असतो, फक्त आता बायानं आपापल्या घराचं कुलूप लावलंय का नाही बघाव. मन आता आहे का इथं? आता नीट घरी गेलं कुलपाकडं, ऐ लावलंस का ग सुनबाई, चावी आणलीस का ग? एवढं चंचल आहे. बहुत चंचल चपल, ह्याच्यावर दृष्टांत सांगता येईल, पण वेळ वाढतोय, वेळ घेणार नाही मी. कल्पना करू नको. कल्पना म्हणजे काय? ऐका, कल्पना शब्दाचा अर्थ नसलेल्या गोष्टीचं चिंतन जे करवती तिचं नाव कल्पना. काय करती? नसलेल्या गोष्टीचं. वाघ असते, वाघ माणूस नसलेल्या गोष्टीचं चिंतन करवती, तिचं नाव काय? कल्पना. दुसरंच घेताना कल्पना. नसलेल्या गोष्टीचं चिंतन सतत करवते, तिचं नाव, उत्तर पाहिजे मला, तिचं नाव कल्पना. कीर्तन तुम्हाला समजायसारखं सांगणार आहे. आतापर्यंत तुम्हाला हे कळालंय का नाही मला माहित नाही, पण आता सांगतो. शुद्ध निखळ परब्रह्म परमात्म तत्व हे जीव दशेला आलं, ते कोणामुळं आलं? कोणामुळं आलं? कल्पनेमुळं आलं. नाथ महाराज म्हणतात हरिपाठात, कल्पना विद्यायने झाला जीव आयुपाची जीव बोली आयुपाची जीव बोली. कल्पना येद्या तेने झाला जीव. कल्पना युद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेती. नाथ महाराज म्हणतात, या कल्पनेनं परब्रह्म तत्व परमात्मा जीव दशेला आणून ठेवलाय. माणूस वाघ असते लग्नाच्या आधी, असते का नाही? गुर मी कोणाला मोजित नाही म्हणताय, मिशावताव हनु हनु असते का नाही? खरंय सांगतो तुम्हाला, एकदा लग्न होऊ द्या. खाईन वाघ म्हणणारा सुद्धा म्याव मांजर असतंय. कोणी कल्पनेनं झाला तो. नसता लग्नाच्या आधी कुठेही उडी मारायची तयारी असती, कुठेही सांगा म्हणते, कसल्याही हिरीत पोहतो, कसल्याही नदीला पोहतो, कसल्याही पाटात उडी हाणतो, पण लग्न झाल्यावर भेटतो, नको म्हणतो. गार केलाय कल्पनेनं. परब्रह्म परमात्मा तत्व जीव दशेला आणून ठेवलंय तिनं. आपली काय कथा आहे? काय करते कल्पना? नसलेल्या गोष्टीचं चिंतन करवते. कसं असते ऐका. जुना काळ होता, जुना काळ. एक श्रीमंत सावकार, जसं ह्या वर्षी झालं का तसं त्या वर्षी दुष्काळ पडला आणि सावकाराला 40 पोते ज्वारी झाली. किती पोते? आता गणित विचारणार आहे मी. सावकाराला ज्वारी झाली किती यांना? 40 पोते.
हा बघा 40 पोते. तरी बी सावकार वट्यावर एवढा एवढा चेहरा करून उदास बसलाय. मी गेलो तिथं. ते म्हणतात तुम्ही हो जे जे झाले अवतार तो कोबारायचं प्रमाण आहे आपल्याला कसं लागू होईल. पण एक सांगण्याकरता तुम्हाला पटवून तर द्यावं लागतंय ना. सावकार बोला 40 पोते जेवारी झाली सावकार तुम्हाला. हो आणि तरी असे उदास. लोकाला एक दाना झाला नाही यावर्षी. सगळं गेलं सगळं अतिवृष्टीनं. नुसती ज्वारीच नाही आली नाही माती वाहून गेली रानातली. आणि तुम्हाला अशा काळात सावकार 40 पोते ज्वारी झाली. सावकार म्हणले झाली 40. मग उदास 50 धरली होती म्हणले. काय सावकार काय म्हणले 50 धरली होती 40च झाली. आता मला सांगा झालेले पोते किती तो आणि नाही झालेले किती. 10 आहेत. गणिताला पक्की चिंचोटी. झालेले पोते किती नाही झालेले. मग झालेल्या 40 पोत्याचं सुख कोणी मातीत घातलं 10 पोत्यांनी घातलं. ह्याला म्हणायचं नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन करवते तिचं नाव कल्पना. विठाला असेच नवरा बायको जेवण करून बसले. आणि नवरा म्हणणारा म्हणला अगं मला असं वाटतंय आपला मुलगा होय आपला मुलगा वकील झाला पाहिजे. नवरा म्हणणारा काय म्हणला वकील झाला पाहिजे म्हणला. बायको म्हणली नाही आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. दोघांचं लागलं ना घरातच. बायको म्हणते नाही नाही मुलगा डॉक्टर. अहो म्हातारपणाला डायबिटीज आहे आपल्याला बीपी आहे शुगर आहे सगळ्या गोष्टी. मुलगा डॉक्टर झाला म्हणजे घरची घरी काय साधं मेडिकल लागेल का. दुधाच्या पिशवीसारखं मेडिकल आहे घराने रोकायच्या रोज. कामून आहे शेतकरी तुम्ही कामून मेडिकल आहे घरी. अहो स्वतःची थोडी तरी जमीन स्वतःपुरतं खायापुरतं करा. काय येत नाही का काय येईन तेवढं येईन पण आरोग्याची काळजी घ्या. आम्ही या वर्षी मी हमेशा आवर्जून सांगतो कीर्तनात मुलं आहेत आमच्याकडे 25 एक 10 गुंठे जमीन तशीच ठेवली. तिच्यामध्ये आता ह्यांचे विद्यार्थी आमच्याकडे त्यांना माहिती हमेशा येतात. ते सगळं माळवं केलं महाराज आम्ही पण त्या माळव्याला कोणत्याही प्रकारचं रसायन दिलं नाही. बिगर रसायन शेती केली आणि तेच माळवं आम्ही आज रोज घरी खातो. का करू नये. आपल्याकडे शेती आहे आरोग्यम धनसंपदा हे असेल तर बाकी सगळं आहे. तुम्ही व्यवस्थित असाल तर जग आहे. तुम्ही व्यवस्थित असाल तर मोटरसायकल आहे गाडी आहे बंगला आहे फिरणं आहे मित्र आहे सगळं कधी आहे आधी तुम्ही नीट पाहिजेत. म्हणून आरोग्यम धनसंपदा हे महत्वाचं आहे. म्हणून बिगर रसायन शेती करायला शिका. विठाला बायको म्हणणारी म्हणली अहो म्हातारपणाला आपल्याला ह्या गोष्टीत आपला मुलगा डॉक्टर जर झाला तर नाही का मग आपल्याला गरज पडणार कशाची मेडिकल येते. ते मला नाही नाही मुलगा वकीलच झाला पाहिजे. शेजाऱ्या संग भांडण आहेत मला पिढ्या ना पिढी बांधाचे. हे भांडणं काय मग मी एकटा खेटू काय म्हातारा वकील झाला म्हणजे ताण नाही. कवाय मी शेजाऱ्या संग हेच भांडणं कराय कवर करायचं भांडणं. मातीत गेलं सगळं गवऱ्या मातीत चालल्या भांडणाची गुरमीत जिरा नाही आणखी. एकदाच हे काकड्यात म्हणले ना साधू संत बहुता दिवसा फेरा आला या नगरा. अरे लय दिवसानं आलो तिथं आपण काय दरवर्षी येलोत का काय ह्या जन्माला अण्णा. लय दिवसानं बहुता दिवसा फेरा आला या नगरा. तुकोबाराय म्हणले नका घेऊ भार. कशाला भार घेतात ह्या भूमीचा कशाला करतात कशाला बांध कोरायचेत काय म्हणून हे दावे करायचेत. अहो मत्सराचा ठाव शरीरी नसावा अंतःकरणामध्ये मत्सर नसावा. कोणाविषयी काय करतो तो मत्सर लाभिविन जीवा दुःख देतो लाभिविन जीवा दुःख देतो लाभिविन जीवा दुःख देतो लाभिविन जीवा मत
मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा. लाभिविन जेवा दुःख दे, लाभिविन जीवा दुःख दे, तो मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा. लाभिविन जीवा सुख देतो, लाभिविन जीवा सुख देतो, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा. मत्सराचा ठाव शरीरी नसावा. काय करतो? लाभेविन जेव्हा दुःख देतो. अहो लाभ द्या सोडून दुःख देतो. म्हणून नवरा म्हणणारा म्हणला आपला मुलगा वकील करायचा आहे. दोघांचे भांडणं महाराज हातगाईवर आले, भांडणं झाले. एवढंच नाही, हे भांडणं कोर्टात गेले. ऐका आता, नवरा बायकोचे भांडणं कोर्टात गेले. बायको म्हणते मुलगा डॉक्टर, नवरा म्हणते मुलगा नाही वकील. भांडणं कोर्टात गेले. दोघांनी एक एक वकील लावला. वकील लावल्यानंतर केस अशी समोर आली बोर्डावर. आणि बायको म्हणणारी म्हणली, त्यांचा वकील म्हणू लागला जज साहेबाला, आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. नवऱ्याकडला वकील मला, नाही नाही नाही, आमचा मुलगा वकील झाला पाहिजे. जज तर गोंधळूनच गेला महाराज. नवरा बायकोन आमचा मुलगा डॉक्टर, आमचा मुलगा वकील. बेजार झाला महाराज. केस त्याच ठिकाणी स्थगित करण्यात आली. निकाल उद्या देऊ म्हणले. रात्र गेली महाराज ह्याची. ह्याला चैन पडना. जजला ह्या अंगावून त्या अंगाव, हे मला असली केस कव्हाच आली नाही ना. एकदा इकडं होय, एकदा पहाट झाली. घड्याळीत बघतोय, झोप येईना. 3-4 वाजले. कसं तरी त्याला पहाटे 4-5 वाजता ते सुचलं. सकाळा कोर्ट भरलं. 10 वाजता आले. केस बोर्डावर आलेली होती. बोला तुमचं काय म्हणणं आहे? ते बोलू लागले. बायकोकडला म्हणला आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. नवऱ्याकडला वकील म्हणू लागला नाही नाही नाही, आमचा मुलगा वकील झाला पाहिजे. जज साहेबांना सांगितलं थांबा म्हणले, तुमच्या म्हणण्याला कोण खातंय? मुलाला विचारू तुला काय व्हायचंय. त्यावेळेस दोघं म्हणले मुलगा व्हायचाय म्हणले. आणखी दोघं काय म्हणले? मुलगा व्हायचाय. मग मला सांगा, हे भांडणं कोर्टात गेले ते असलेल्या मुलाचे का नसलेल्या मुलाचे? मग हे चिंतन कोणी केलं? नसलेल्या गोष्टीचं चिंतन कोणी केलं? कल्पनेनं केलं महाराज. म्हणजे कल्पना शब्दाचा अर्थ सांगलो मी. नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन करवते तिचं नाव कल्पना. म्हणून तुकोबाराय म्हणले न करी रे मना काहीच कल्पना. कल्पना करत बसू नको. मग काय कर, चिंतिया चरणा विठोबाच्या. जुना काळ, उन्हाळ्याचे दिवस होते. बायको घरामध्ये, दिवाळीला लेकरं आलेले आपलं उन्हाळ्यामध्ये सुट्ट्याला. आणि लेकरं किरकिर किरकिर करायले. काही भाकरी खावटत नाहीत काय. दिवाळीला असं उन्हाळ्यात काय वाटतंय, दूध असावं जरा. घर थोडं चोपडं राहतंय ना दुधानं. हे ना थोडं भाज्या हे करायचं काम पडत नाही. नवऱ्याला बायको म्हणली काय तुम्हाला काय कळतंय का नाही म्हणली. लेकरं नुसतं दूध 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 करायलेत. आहो आम्ही बेजार झालो, एखादी म्हैस बीस घेऊन या बाजारावर. महाराज हे बी तेवढंच तापड होतं. गिराईक उठलं, नीट बाजारला गेलं. वडवणीला भरते ना बाजार म्हशीचा? नाही, कुपा, पातोड कुपा. हा ते खाली भरते आमच्याकडे, शिरसाळा खाली. मग आपल्याकडे सगळे बाजार म्हशीचे. गेला बाजारामध्ये. आता हे गिराईक असलं होतं महाराज. ह्या गिराईकाला नगदीनं कोणी ह्याच्या संग व्यवहार करीत नव्हतं. का? हे लईच घाईराती होतं. का? नगदीनं बी व्यवहार केला तरी काहीतरी कुदांड आणायचं आणि पुढच्या माणसाला फसवायचं. असलं गिराईक होतं. त्याच्यामुळं नगदीनं कोणी व्यवहार करीत नव्हतं. ह्याच्याकडं तर दमडी नाही. आणि गेलं बाजारात.
मग इकडं तिकडं दिवसभर हिंडलं. एखाद्याची तंबाखू घे, एखाद्याचा चुना घे, कोणाची बिडीवड, काय अख्खा बाजार पालता. दिवसभर बाजारात फिरलं महाराज. आलं शिनून शिनून घरी आल्यानंतर आता बायकोला वाटलं म्हैस बीस आणली असेल, खुश. दारात बसला महाराज. धर्मपत्नी होती, तांब्या भरून आणला, पाणी दिलं प्यायला, पाणी प्याला. आणि त्यानं घरात वाकून बघितलं दरवाज्यातून. तर तिनं एक डेरा पुढं, त्याच्या मागं एक डेरा, त्याच्या मागं एक डेरा, एक सुगडं बारकं असं ठेवलेलं होतं. त्यानं विचारलं, कशा करता हे? ती म्हणली, काय ह्याच्यात धार काढायची म्हणली, ह्याच्यात विरजू लावायचंय, ह्याच्यात ताक, ह्याच्यात लोणी, ह्याच्यात दही. आणि हे बारकं, ती माझी सकू नावाची बहीण नाही का गावात दिलेली, तिला कधी बधी देईन म्हणते. जमणार नाही म्हणला, जमणार नाही. अहो ती म्हणली मलाही काळजी आहे आपल्या संसाराची, कधीतरी देईन म्हणते, माझी बहीण आहे ती. ते म्हणला जमणार नाही, जमणार नाही. अहो मला खरंच काळजी आहे, कधीतरी म्हणते, हुकून चुकून एखाद वेळेस देईन. जमणार नाही म्हणला, ठोका टाकला. ती ऐकणच गेली. खन दिशीन कसा असा ठोका टाकल्या बरोबर शेजारच्या एक काकू उभ्या होत्या तिथंच, पळतच आल्या महाराज. ह्याला 2 टाकले. कोणी टाकले? हे शेजारच्या बाईनं. ते मला, काकू मला का मारलं तुम्ही? काकू म्हणले, तिला का मारलंस तो? ती म्हणते की ह्याच्यात दूध काढायचं, ह्याच्यात दही, ह्याच्यात विरजून लावायचं, ह्याच्यात हे करायचं, त्याच्यात ते, आणि एवढं एवढं सुगडं आहे ते माझ्या गावातल्या बहिणीला देईन म्हणले, म्हणून मी ठोका टाकला. आणि ती म्हणली, पण तुझी म्हैस माझा घास खायली ना. आणि ते म्हणला, कुठंही म्हैस? आणि मग म्हणला, म्हैसच नाही, काहून हाणायलास? मग ही ठोका ठोकी असलेल्या म्हशीची का नसलेल्या? मग ही कल्पना कशाने केली? नसलेल्या गोष्टीची कल्पना केल्यामुळे ही ठोका ठोकी. म्हणून तुकोबाराय म्हणले, मना असल्या कल्पना करू नकोस. काय कर? चिंतेया चरणा विठोबाचा, चिंतेया चरणा हे विठोबाचा, चिंतेया चरणा विठोबाचा, चिंतेया चरणा. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा.